जय सियाराम. आज आपण आलो आहेत प्रकाशातील पिप्परहाटीमध्ये. आपण बघत असेल की इथं एक संध्या भजन चालू आहे. सदन भंजा म्हणजे तुम्हाला म्हणजे आपल्याला वाटतं की म्हणजे भजन एक प्रकारे ऐकल्यानंतर मन मोहक होतं, बरोबर. तर मी पहिले आपण आपले जंगू काकांचा परिचय करून देतो. जंगू काका आपले भजन संध्याचे मुख्य व्यवस्थापक पण आहेत आणि पंचायत समितीचे सदस्य पण आहेत. आपण त्यांच्याकडून आज जे आपण आयोजन केलं आहे भजन संध्याचं त्याच्या संदर्भात आपण त्यांच्याकडून काही थोडी माहिती घेणार आहोत. मी असं विचारू इच्छितो तुम्हाला, आपण जे भजन संध्या जे आपण आयोजित केलं आहे त्या मागचे उद्दिष्ट नेमकं काय आहे आपलं? आपलं उद्दिष्ट असं आहे की ह्या धर्मजागृती बरं, लोक भक्तीमध्ये यायला पाहिजे, बरोबर भक्तीमध्ये राहायला पाहिजे. बरोबर हा उद्देशाने आपण हा कार्यक्रम कम से कम 3 ते 4 वर्ष झाले आम्हाला हा बरोबर कार्यक्रम राबवतो आपण. बरोबर आणि जिल्ह्यामध्ये एकमेव सर्व लोक येतात इथं, बरोबर रात्रभर जागरण करतात. बरोबर तर जागरण करून भजन कीर्तन करून सकाळी जातात ते लोक. त्यांची व्यवस्था आपण करतो. बरोबर. असं आर्थिक मध्ये असं काय ती आपण व्यवस्था त्यांची करतो आपण. आणि धर्मजागृती व्हावं बरोबर किंवा आदिवासी समाज आपण इथे शबरी माताचे आता मंदिर बांधायचे प्रयत्न आहे. बरोबर आमच्या खूप वर्षापासून आमचा उद्देश असा होता की आपण एक ना एक जगा कुठं तर असेल आणि त्या जगावर आपण माताजीचं मंदिर उभारू. बरोबर असं आमची कुठून इच्छा होती. खूप वर्षापासून आमची इच्छा होती आणि ते आज पूर्ण झालेले आहे. आधी आपले मोठाबाई आहेत गावामध्ये रामबाई, बरोबर त्यांच्या जे हातबोट लावून हे काम होतंय आपल्याला. आणि माताजीचं मंदिर आता काही मोठाबाईंना काही पत्र भेटलेले आहे रस्त्यांच्या बाबत. त्याचं मकर संक्रांतीचे आपण भूमिपूजन करणार होतो आणि त्या कम से कम 15-20 दिवस आपण थांबलोय. कारण रस्त्याच्या बाबत माहिती पडलं एवढा रस्ता येणार आहे तर ते आपण तेवढाच जगा आपल्याला बांधायला जगा आहे की नाही ते बघून आपण काम सुरुवात करणार आहे. आणि तर कुठेतरी आपण भक्ती निवास म्हणून जे मंदिर झालेले आहे जर राहिलं बी वर्षापासून काही लोक येतात भक्तगण, बरोबर त्यांची व्यवस्था आपण इथेच करणार आहोत. बरोबर रस्त्यावाला लावून आपल्या जगात चांगली आहे. आणि त्यानंतर ग्रामस्थाला कुणाला अडचण आली लग्न करायला हे नाही ते नाही तर सर्व जग आपण इथं उपलब्ध करून देणार आहोत. जय श्रीराम. आपण जे भजन संध्या जे आयोजित केलंय याला आपण एवढं जे आज आम्ही बघू शकतोय की एवढं मोठं तुम्ही एवढं मोठं केलंय कार्यक्रमासाठी, एवढा खर्च केलाय. तर त्या खर्च नेमका आपल्याला कुठून काही मिळतोय का? हे सर्व ग्रामस्थ जे लोक आहेत बरोबर देणगी दाता बरोबर हे सर्व गोष्टी आम्हाला उपलब्ध करून देतात. बरोबर आर्थिक मध्ये असो, वस्ती स्वरूप असो, कोणी तेलचा डब्बा देऊन टाकतात, कोणी गुळ देऊन टाकतात. हे सर्व ग्रामस्थित देणगी आहे. बरोबर आपण मनापासून त्यांचे आभार मानतो. बरोबर हे लोक दरवर्षी आम्हाला ह्या कार्यक्रम राहायला ग्रामपंचायत या ग्रामस्थ हे सर्व लोक आम्हाला मदत करतात आणि त्या मदती घेऊन लोकांना आम्ही खाऊ हे ते करतो. बरोबर. यात आमच्या दर्शकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? दर्शकांना माझ्या एक हात जोडून विनंती की आता सर्व ग्रामस्थ आजपर्यंत आपण गावामध्ये माहिती दिलं परंतु कुठं लोकसंख्या ह्या कार्यक्रमाला एवढा छान कार्यक्रम करतो आपण, लोकसंख्या खूप कमी येतो. तर थोडं मनाला असं वाटतं की आपण गावाला माहिती दिलं की नाही त्या माहिती पडलं की नाही लोकांना. तसं राहिलं तुम्ही ग्रामसेवक आपण सांगू पढाई लिखून जाऊ. पण हात जोडून विनंती जर हे 2 दिवस 4 दिवस नाही आलं पण करू महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे सर्वांना माझ्या ग्रामस्थांना हात जोडून विनंती आहे. आणि कार्यक्रम कधीपासून तर कधीपर्यंत आहे? 14 तारखेला सुरुवात झालेली आहे आणि समाप्ती ती 20 तारखेला आहे. समाप्ती 20 तारखेला आहे. तर आपण बघू शकतात की इथं जो इतका छान कार्यक्रम या प्रकारे आयोजित केला आहे तरी मी सर्वांना एक आग्रहपूर्वक विनंती करतो की प्रकाशातील व आजूबाजूतील खेड्यातील लोकांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हेच आमच्याकडून सर्व लोकांना विनंती आहे. परत सर्वांना जय श्रीराम.